Download the Z5 app now. झी मराठी वाहिनीवरील सनई चौघडे ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे। या मालिकेत जय आणि शर्वरीने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय। आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती त्यांच्या प्रेमाची आणि नात्याची, आणि तेही लवकरच होणार आहे। दिवसेंदिवस त्यांच्यातील नातं बहरत आहे। एकमेकांसोबत खडूसपणे वागणारे दोघे आता एकमेकांचे मित्र झाले आहेत। आसावरी गौतमच्या लग्नाची गाठ बांधताना त्यांच्याच लग्नाच्या गाठी जुळल्या जात आहेत। आता तर शर्वरीने चक्क गौतमला आपल्या गुरुचं स्थान दिलंय। शर्वरीची स्वामींवर प्रचंड श्रद्धा असते, त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जयला ती स्वामींची मूर्ती भेट देते। ती जयच्या ऑफिसमध्ये काम करत असते आणि जय देखील तिच्यावर विश्वासाने अनेक जबाबदाऱ्या देत असतो। त्यामुळे हा प्रवास शर्वरीसाठी देखील महत्त्वाचा आहे। म्हणूनच शर्वरी त्याला म्हणते की मी एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकले नसते, एवढं तुमच्याकडून शिकले, आणि असं म्हणत ती त्याला स्वामींची मूर्ती भेट देते आणि गुरुपौर्णिमेचा नमस्कार करते। जय थक्क होऊन शर्वरीकडे पाहतच बसतो। ती काय बोलून गेली हे त्याला कळतच नसतं। शर्वरी त्याला भानावर आणते, त्यावर जय म्हणतो कधी कधी तू मला शॉक देतेस। मग शर्वरी ही त्याला खास शब्दात उत्तर देत आपल्या भावना व्यक्त करते। गुरुपौर्णिमेचा नमस्कार। गेल्या काही महिन्यात तुमच्याकडून जे मला नॉलेज मिळालं ते मला कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये गेले असते तरी मिळालं नसतं। सर असे काय हँग झालं? तू कधी कधी मला शॉक देतेस। ऐसी हूं मैं, दिल में आती हूं लेकिन समझ में नहीं। शर्वरीचा हा अंदाज जयला चांगलाच भावला आहे। सध्या ते एकमेकांच्या जवळ येत आहेत। मध्यंतरी एका पार्टीमध्ये शर्वरीने जयला तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर दोघेही मस्त रोमॅन्टिक डान्स करत ती स्पर्धा जिंकतात। पुढे शर्वरीला गुंड अडवतात आणि जय शर्वरीसाठी गुंडांचा सामना देखील करतो। एवढंच काय तर आषाढी एकादशीला तिच्यासाठी खास खिचडी देखील बनवतो। आता हा मैत्रीचा प्रवास हळूहळू प्रेमात बदलतोय। त्यांच्यातलं प्रेम बहरतंय, त्यामुळे प्रेक्षकांची ही उत्कंठा चांगलीच वाढली आहे। तुम्हाला जय शर्वरीची जोडी आवडते का ते कमेंट करून नक्की कळवा, आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी शोवच। Download the Z5 app now.